श्री दत्त महात्म्य अध्याय 3 कथाभाग। अनसूयेने कौशिकाच्या पत्नीला शाप मागे घेण्याची विनंती केली। त्यावर ती म्हणाली की तसे जर मी केले तर माझा पती मरण पावेल, अशी गोष्ट मी कशी करू? अनसूयेने तिला वचन दिले की तुझ्या पतीला मी जिवंत करीन। तिच्या शब्दांवर विश्वासून सतीने आपला शाप परत घेतला। त्याच क्षणी सूर्य उगवला आणि सृष्टीचक्र चालू झाले। मात्र कौशिक ब्राह्मण मरण पावला। लागलीच अनसूयेने आपल्या तपोबळाने त्याला पुन्हा जिवंत व निरोगी केला। सर्व देवांनी अनसूयेला वर मागण्याची विनंती केली। त्यावर तिने वर मागितला की ब्रह्मा, विष्णू व महादेव यांनी तिच्या पोटी जन्म घ्यावा, तेव्हा तसेच होईल असे सांगून सर्व देव आपापल्या स्थानी निघून गेले। आपली चूक राजाच्या लक्षात आल्यावर त्याने मांडव्य मुनींना सुळावरून मुक्त केले। मुनी तसेच यमलोकी गेले आणि त्यांनी त्याला जाब विचारला। यमाने जे कारण सांगितले ते धर्मानुसार नसल्यामुळे मुनींनी त्याला शाप दिला व त्यामुळे तो दासीच्या पोटी विदुर या नावाने पुढे जन्मला। देवांनी दिलेल्या वरदानाप्रमाणे अनसूया गर्भवती झाली। यथाकाल ती प्रसूत झाली व तिला 3 पुत्र झाले। ती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा असून बुधवार होता। तिन्ही सांजेची वेळ होती आणि मृगशीर्ष नक्षत्र होते। अत्री मुनींनी पुत्रांचे मुखावलोकन केले आणि त्यांनी हात जोडून स्तुती केली। त्यांचे जात संस्कार केले। ब्रह्मदेवाच्या अंशाने जन्मलेल्यास चंद्र, रुद्रांशाने जन्मलेल्यास दुर्वास आणि विष्णूच्या अंशाने जन्मलेल्यास दत्त अशी नावे दिली। पुढे मातापित्यांची आज्ञा घेऊन चंद्र चंद्रमंडळात निघून गेला। दुर्वासही आज्ञा घेऊन पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी गेला। त्यामुळे अनसूयेला दुःख झाले। तेव्हा दत्ताने तिचे सांत्वन केले आणि तो तिथेच राहिला। दत्त 8 वर्षाचा झाला तेव्हा त्याची मुंज झाली। मग तो स्मशानात जाऊन नग्न होऊन ध्यान करीत बसे। तिथे पिंगल, नाग आणि साध्यदेव यांना योगमार्गाचे शिक्षण दिले। त्यानंतर त्याची प्रसिद्धी वाढल्यामुळे तो कंटाळला व एका मोठ्या सरोवरात लपून बसला। तिथेही काही मुनिकुमार त्याला शोधित आले। तेव्हा त्याने योगमायेने नग्न स्त्री निर्माण केली आणि तिच्यासह मद्यपान, चुंबन व आलिंगन असे प्रकार करून दाखविले। अशाही परिस्थितीत जे टिकून राहिले त्यांना त्याने योग साधनेची दीक्षा दिली। अध्याय 3 श्री दत्त गुरु म्हणे शिष्या परीस, सती प्रश्न ऐकोनी सुरस। अनसूया पाहुनी देवास म्हणे सतीस तेधवा। हे देव आले तव सदनी, सूर्योदय व्हावा म्हणूनी। हेच मागती विनवनी, मीही मनी तेची आनी। सूर्य न दिसता कालोच्छेद, कालोच्छेदे कर्मोच्छेद, कर्मोच्छेदे लोकोच्छेद, होई स्वच्छंद सत्वर। तेव्हा साध्वी किमर्थ, करावा असा हा अनर्थ। आग्रह करू नको व्यर्थ, गेली या परार्थ देहही। सती म्हणे अनसूये ऐक, काय सांगसी हा विवेक। जेणे मजला घडेल शोक, महादुःख ओढवेल। मांडव्य शाप दारुण, पती केवळ माझा प्राण। सूर्योदये पावेल मरण, हे तो कठीण नेनसी की। अनसूया म्हणे गे सती, जरी मरे तुझा पती, तत्क्षणी वाचवीन सुमती। नको खंती करू त्याची। तुझा पती निशंक निरोगी होऊनी उठेल ऐक। मनी आणू नको दुःख, देते भाक त्रिवाचे। असे अनसूयेचे वचन
तिने ते अंगीकारून तथास्तु ऐसे म्हणून केले नमन आदित्या. जय सूर्या तू तेजो राशी, समर्थ असोनी मर्यादेशी. न टाळसी तू पाळसी, मदवाक्यासी विश्वकर्त्या. माझे वाक्य म्या घेतले परत, त्वा शीघ्र व्हावे उदित. असे तिने वदता त्वरित आदित्य उदित जाहला. जिच्या वचने झाला लीन, तिच्या वचने तोची तपन. तत्काळ उदया पावोन, हे त्रिभुवन सुखी करी. चिरकाळ प्रवास करून निजपती येता देखून, करी वदन सुप्रसन्न. कमळिनी प्रसन्न तेवी होती. सूर्य उदित होऊन तत्काळ करी कृत्ये दोन. निशेष अंधकारहरण विप्रप्राण शोषणही. सतीचे म्लान मुख देखून अनसूया वदे प्रौढ वचन. नको भिवू हो सावधान, माझे वचन आठवोनी. जरी मी अनन्य भक्तीने देह झिजविला पती सेवने. जरी काया वाचे मने धर्माने सेविला निजपती. पतीहुनी परदैवत दुसरे स्वप्नेही नेनत. स्वाध्वी धर्म संतत जरी यथार्थ घडला. त्या धर्माच्या लेशे करून ब्राह्मणा मिळो पुनर्जीवन. निरोगपणे उठून वाचो हा शतवर्षे. कोठेही याचे मन गेले असेल निघून, त्याचे होवो आवर्तन. देई जीवन असुनी ते. ऐसे बोलता अनसूया विप्र सजीव होवानिया. बैसला स्वये उठोनिया, त्याची भार्या हर्षली. बाह्यांतर भाव पालटला, विप्र तो देवसा भासला. आनंद झाला सर्वांना, पुष्पे वर्षती सुरवर. सर्व देव वंदन करीती, अप्सरा हर्षे नाचती. गंधर्व तेही प्रेमे गाती, करीती ख्याती अनसूयेची. जय जय सतीवर्ये, वेदगेय त्रिभाये. जय निजवृषवीर्ये, भर्तृसेवा सुचर्ये. जय जय कृतकार्ये, दर्शितत्र सूर्ये. सतत निहत धैर्ये, ते नमो मातरार्ये. देव म्हणती अनसूयेसी, त्वा वाचविले विश्वासी. केले अघटित कार्यासी, यश आम्हासी समर्पिले. आम्ही झालो प्रसन्न, तुला देतो वरदान. अनसूया वदे वंदून, काय मागोन घेऊ मी. स्वधर्मे मी कृतार्थ आता, जरी तुम्ही वर देता तरी हेची मागते आता. यावत जीव असो पतियोग. ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र, हे व्हावे माझे पुत्र. याहून न इच्छी इह परत्र, न जाई अन्यत्र माझे मन. देव म्हणती हे दिलेवर, पुत्र होतील विधी हरिहर. करतील जगाचा उद्धार, धरी निर्धार अनसूये. ऐसा देव वर देती, आज्ञा घेवोनी स्वर्गा जाती. अत्री सवे अनसूया सती, आश्रमाप्रती पावली. त्या राये मांडव्या जानोनी, उतरला सुळावरोनी. प्रार्थिला शांत वचनी, तो यमसदनी पातला. यमाप्रती येवोनी तो, म्हणे दिक्पालांशे राजा होतो. राजा जो दंड करीतो, करीतो दंड दिक्पाल. त्वा का माते सुळावर, चढविले बोल सत्वर. यम बोले तू असता कुमार, कंटके पक्षी वेधला. त्या पापाचा परिपाक, शूलारोहण निशंक. येरू बोले हा अविवेक, लागे पातक पितयाते. धर्मा तुझा हा अधर्म, दासीपोटी घेसी जन्म. मग विदुर झाला यम, तेव्हा अर्यम दंडधरी. असो आता ऐक शिष्या, त्रिमूर्ती देववरा मानुनिया. अनसूयेच्या उदरी येवोनिया, गर्भरूपे वाढती. ज्यांचे स्मरणे तुटे फास, त्यासी कैचा गर्भवास. अज असोनी दाविती खास,
भक्ताधीनत्व या लोकी. अनसुये डोहाळे होती, उत्तम ज्ञान बोले ती. ऐसे नवमास लोटती, करी संस्कार अत्री मुनी. मार्गशीर्ष पौर्णिमेसी, बुधवारी प्रदोष समयासी, मृग नक्षत्री शुभ दिवसी. अनसुयेशी पुत्र झाले, तव अत्री ऋषी येऊन पाहीन म्हणे पुत्रवदन. तो अकस्मात त्रिमूर्ती पाहून विस्मित मन जाहला. माला कमंडलू अधक करी, डमरू त्रिशूल मध्य करी. शंखचक्र ऊर्ध्व करी धरी, भक्त कैवारी त्रिमूर्त्यात्मक. काशाय वस्त्र परिधान, विभूतीचे लेपण. मस्तकी जटामंडन, वात्सल्य रसायन धामजे. ते दिव्य रूप पाहून कर संपुट जोडून, अनसुया अत्री वंदून करीती स्तवन सद्गद. जय जया परात्परा, अजा अव्यया निर्विकारा. जगत्कारणा जगदाधारा, सत्या असंगा उदासीना. सावकाश ज्याच्या पोटी, परिभ्रमती ब्रह्मांड कोटी. तो तू व्यापक आमुचे पोटी. येशी हे खोटी गोष्टी होय. सृष्टीपूर्वी तू एक सत्य, स्थिती कालीही न होसी असत्य. प्रळयी निर्बाधत्वे सत्य, तद्वचन असत्य होय की. निज बिरुदावळी पाळीसी, वासनावन जाळीसी. भक्तजना सांभाळीसी, आळसी न होसी भक्त काजी. स्वये असोनी स्वतंत्र, भावाच्या भुकेने होसी परतंत्र. कोण जाणे तुझा मंत्र, भ्रमविसी यंत्रबद्ध विश्व. ह्या रूपा आमुचा नंदन, म्हणणे हे जगी विडंबन. म्हणून तू बाल होऊन राहता मन हर्षेल. पुत्र भावे करून तुझे करिता लालन पालन, जाईल आमुचे मायावरण. म्हणून चरण धरियेले, मग बोले वनमाळी. तुम्ही तप केले कुलाचळी, तीन स्वरूपी त्यावेळी. तुम्हा दर्शन दिधले, एकाचे करिता ध्यान. तुम्ही आलेत कोण तीन, ऐसे तुम्ही पुसता दिले वचन. आम्ही तीन एक रूप. पुढे अतिथी होऊन जसे मागितले भिक्षादान, तसेच देता नग्न होऊन अनसुये पुढे तीन बाळ झालो. आमुच्या शक्त्या येऊन आम्हा मागती प्रार्थना करून. तेव्हा हा पाळणा न व्हावा शून्य, म्हणून वरदान मागितले. तसाच वर देऊन शक्तीसह केले गमन. निजभक्त देवगण त्याही वरदान तुम्हा दिले. ते सर्व सत्य करावया, पूर्ववरा स्मरावया. लोकी भक्ती ख्याती व्हावया, प्रकट केले ह्या दिव्य रूपा. तुमचा भाव पाहून तुम्हा दिले म्या माझे दान. राहीन तुमच्या स्वाधीन, देतो वचन त्रिवार. माझे दर्शन न हो निष्फळ, जे गती दे तात्काळ. असे म्हणून तीन बाळ झाला घननीळ विश्वनाटकी. मग अत्री करी स्नान, करी जात कर्म विधान. मिळवनिया मुनिजन जय जयकार करीती. पुष्पे वर्षती सुरवर, वारा चाले मनोहर. जगी आनंद होय थोर, परात्पर अवतरता. वांझ वृक्ष झाले सफळ, वंधे पोटी आले बाळ. पळवणी गेला दुष्काळ, अवतरता मूळ पुरुष हा. अनसुया धन्य पतिव्रता, विधी हरिहरांची झाली माता. जिचे स्तनपान करिता ये तृप्तता त्रिमूर्तीला. 12वे दिनी अत्रिमुनी, नामकर्म करोनी. अनवर्थक नामे तिन्ही, तयांची ठेविली प्रेमाने. ज्याने केले स्वात्मदान, त्याचे दत्त हे अभिधान. सर्वादेई आल्हादन, म्हणून चंद्राभिधान ब्रह्मांशा. दुर्वासा नाम रुद्रांशा दे. मग अनसुया आनंदे, पाळणा बांधुनी स्वच्छंदे. बाळा निजवुनी गातसे पाळणा. जो जो रे परात्परा, भजकांच्या माहेरा. सह्याद्रीवरी जो अत्रिसुत, अनसुया जठरात. प्रकटुनी विख्यात हो दत्त,
तारील जो निजभक्त, जय जगदुंधारा उद्धारा, भजकांच्या माहेरा, जो 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 रे. प्रहादा देशी विज्ञान, येता अर्जुन शरण, सिद्धी देऊन उद्धरुण, स्वपदी देशी स्थान. अलर्क यदुतारा योगीवरा, भजकांच्या माहेरा, जो 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 रे. जो जो रे जो जो, जय विश्वात्मन, परावर भूमन, जय 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 भगवन. चार भूत खानी पाळना बांधुनी, 24 तत्वे दृढतर ओवनी. गुणसूत्रे माया स्तंभी बांधुनिया, कर्मदोरी धरुणी झोके घेसी वाया. चाळा चाळी टाकुनी श्रुती गीत ऐकुनी, घे झोप उन्मनी स्वानुभवे करुणी. जे सृष्टी स्थिती संहार करीती, तयास पाळण्यात निजवी सती. स्वकरे पुन्हा पुन्हा झोके देती, काय गती भक्तीची हो. जे त्रैलोक्याचे पालक, त्याला लागली भूक, अनसूयेपुढे करती शोक. भावाची भूक असी असे, दोघा लावी दोन स्तनी, तिसरा रडे आक्रंदोनी. तया कृपादृष्ट्यमृत पाणी, थोरवी साजणी अनसूया. यज्ञ याग जयाला, अद्यापि न देती तृप्तीला. सती स्तनपाने तयाला, ढेकर आला तृप्तीचा. ऐहिक जे भोग मिळती, ती भक्तीची फळे न होती. जी मिळे सायुज्य गती, अवांतर स्थिती ती केवळ. निस्सीम प्रेम म्हणो भक्तीचे फळ, तरी लालनादिकांचे काय फळ. म्हणो जरी उद्धरिल पितृकुळ, हेही निष्फळ बोलणे. स्वये पितामह झाले बाळ, तेथे कैचे पूर्वजकुळ. तरी हा केवळ विशाळ, ज्याचा खेळ तो जाणो. चंद्र तो करोनी वंदन, चंद्रमंडळी राहिला जाऊन. औषधीला देई जीवन, वाढले संतान येथे ज्याचे. दुर्वासाही उद्धत, स्वच्छंदे जगी धुंडत. जे असती दुर्वृत्त, करी सद्वृत्त तयांचे. निघून जाता दोघे सुत, दुःखी झाले अनसूयेचे चित्त. तेव्हा पुढे येऊनी श्रीदत्त, पूर्ववृत्तांत स्मरे म्हणे. मग स्मरता वृत्तांत, तव त्रिमूर्ती दिसे दत्त. सवेची विश्वरूप दिसत, झाली चकित अनसूया. सवेची बाळ होऊन, योगमाया पसरून, ती ते मोहित करून. अंकी बैसोनी स्तन्य पिये, आप्त कामही असून योगमाया पसरून. बालभाव धरून, करी क्रीडन कौतुके. बोलोनी बोबडे बोल, मुग्ध चेष्टा करी केवळ. मुक्या करी जो वाचाळ, त्याचा खेळ काय हा. जो वागवी पांगुळा, तो अडखळे वेळोवेळा. विश्वाधार तो अनसूयेच्या गळा, मिठी घाली लवला आहे. ज्या ज्या बाळलीला सकळ, दावी मातेसी करून खेळ. जमवुनी मुनींचे बाळ, स्वये खेळे त्यासवे. अनसूया बोलावी भोजनार्थ, नये गुंतुनी क्रीडार्थ. माता धरावया येत, धुडुधुडू धावत जातसे. माता पाठी लागता, योग्या अगम्य तो न येता ये हाता. तिची देखोनी श्रांतता, तिच्या हाती येई स्वये. ब्रह्मांडे ज्याचे उदरी, त्याला धरी कमरेवरी. नानुनी बैसविता मंदिरी, मृत्तिका शरीरी माखी दत्त. दाखवुनी नाना लीला, हर्ष देई माता पितरांना. भक्तवशता दावी जगताला, जो एकला असंग. 8 वर्षे होता व्रतबंध, अत्री करी विद्याबोध. शास्त्रयोनी जो निर्बाध, लीला अगाध तयाची. कौपिनादिक टाकून, स्मशानी जाऊनी बसे नग्न. नासाग्रदृष्टी ध्यान निमग्न, यत्पद संलग्न होती योगी. पिंगल नाग आणि साध्यदेव, रूप पाहता अपूर्व. प्रश्न करती सगर्व, पाहून खर्व मूर्ती ते. त्या ते सदुपदेश करून दिधले योगपूर्वक ज्ञान. त्या दिवसापासून प्रसिद्धी झाली श्रीदत्ताची. दुष्ट शिक्षक शिष्ट पाळक, योगमार्ग प्रवर्तक.
जाणुनी येती मुनी बाळक, विश्वचालक काय करी. तत्परीक्षार्थ त्यावेळी श्री दत्त बुडे अगाध जळी. भिवुनी पळती त्या काळी कित्येक मंडळी सत्वर. तो मानुनी खेळ तेथे राहिले कित्येक बाळ. त्यांची परीक्षा करावया केवळ भलता खेळ आरंभी. एक नग्न स्त्री घेऊन श्री दत्त तीरी येऊन स्वये नग्न होऊन क्रीडा करुणी राहिला. स्वाश्रयाजी स्वविषया नारी झाली ती आदिमाया. ती अंकी बैसोनिया वाद्ये वाजवोनिया गात असे. ती ते करवोनिया पान शक्तीचे उच्छिष्ट घेई आपण. तिला देई वीरचरवण बाळ पाहुनी पळाले. तेजी असा नाही दोष म्हणून राहिले जे शेष. त्यावरी करुणी तोष योग सविशेष सांगितला. ईश्वर करी साहस धर्म व्यतिक्रम खास. तेजियस्त्वामुळे नाही दोष अग्नी निर्दोष जापरी. ऐश्वर सामर्थ्य नसोन मूळ एवढा घेई गुण. तो नष्ट होईन लागता क्षण. कर्म दारुण गती दे धर्मातीत वागे हर. तो गुण घेती पामर. काळकूट जिरवी शंकर मरे पामर त्या शिवता. ईश आणि गुणातीत धर्माधर्म विवर्जित. श्रुती मस्तकी राहतात ते वायुवत निर्दोषी. त्यांची आचरणे प्राय न घ्यावी वचने मात्र न टाळावी. दोन्हीशी योग्य ती पाळावी सांभाळावी धर्मार्ह. त्यांची सुरचिते घ्यावी असी बोले श्रुती बरवी. त्याचे सरीस येन रवी नरवीर्यहीन कायसा. काय सारिखा दिसला तरी ज्ञानी अज्ञानी यांची न हो सरी. हे जाणीजे सुज्ञ चतुरी कुतर्क करी तो मूर्ख. असो असे बिभत्सही पाहून सर्व कष्ट सोसून टिकला कार्तवीर्य अर्जुन. योग ज्ञान लाभला. इति श्री दत्त महात्म्ये श्री वासुदेवानंद सरस्वती कृते श्री दत्तावतार कथन नाम तृतीयोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.